आता कंडिशन आहे तर काय परिस्थिती आहे? त्या दिवशी बर्थडे होता बाळाचा, माझ्या नातीचा, तर आम्ही बर्थडेला गेलेलो. बर्थडे बिड्डे केला, तिथून आम्ही 10-10:30 वाजता निघून आलो. त्याच्यानंतर ना काय झालं हे मला परिस्थिती नाही, काहीच अंदाज नव्हता. नाही काहीच नव्हता अंदाज आम्हाला. कधी कधी मुलीकडून सांगण्यात आलं होतं की इमारतीच्या रिपेअरिंगचं काम वगैरे करायचं आहे. असं सांगत होते की नोटीस आली आम्हाला, खरं खाली करणार आहे एवढं बोलले होते. ते खाली काही केले नाही असं झालं. इतका मोठा काळाचा घात झाला. प्रशासनाने 5 लाख देण्याची माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी. मला वाटतं ते पुरेसे आहेत, कारण आज जावई गेलाय. नाहीच ना, पैसे घेऊन आम्ही काय करू? आमची माणसं काय परत येणार आहेत? आम्हाला नाही येणार ना, मग पैसे घेऊन आम्ही काय करू? मृतदेह ताब्यात मिळालाय तुम्हाला? नाही भेटला अजून. पोस्टमॉर्टम सुरू आहे. अजून कोणच नाही, तिघं पण नाही भेटले. नातीचा वाढदिवस होता. वाढदिवस किती लोक होती घरामध्ये त्यावेळेस? 20-25 लोक होती, जास्त नाही. आणि सगळी निघून गेली? हा, सगळी निघून गेलेली. खाली 4 माणसं बसली होती त्यांच्या घरी, त्यांची घरचीच. आम्ही पण निघून आलेलो. तुम्हाला कधी फोन आला हे सगळं घडलं? सकाळी 5 वाजता मला त्यांचे पप्पा आले न्यायला, कधी मला माहिती. मोठा काळाचा घात होईल काय अंदाज नव्हता? आम्हाला झोपच नाही लागली, रात्रभर आम्ही बसून होतो. काहीच नाही, म्हणजे असं वाटलंच नाही. भास होत होता दरवाजा उघडलाय खरं कोण नव्हतं. दरवाजा उघडून आम्ही बघत होतो, कोण नाही. 17 जण काही गेले या संपूर्ण घटनेमध्ये. त्यांचे पण परिवार आज असेच वाट बघतायत तुमच्यासारखं. आम्ही 3 दिवस चालू वाट बघतो. प्रशासनाला काय सांगू इच्छिता? काय मदत प्रशासनाकडून तुम्हाला? बोला, मला नाही बोलताय.